तारण हा शब्द ऐकला की आपल्या डोक्यात काय येतं? कदाचित एकच क्षण, एकच घटना. पण खरं तर तारण ही एक घटना नाहीये, तर तो एक प्रवास आहे, आयुष्यभर चालणारा. आणि हो, तो सिद्ध करावा लागतो. चला तर मग हा प्रवास कसा असतो तेच आज आपण समजून घेऊया. चला या प्रवासाला सुरुवात करूया एका खूप खूप शक्तिशाली प्रश्नानं. अरे मरणा, तुझा विजय कोठे आहे? बघा, हे एकच वाक्य आपल्याला थेट जीवन आणि मृत्यूच्या संघर्षाच्या मध्यभागी आणून ठेवतं. आणि खरं सांगायचं तर हेच आहे तारणाचं अंतिम ध्येय, मरणावर विजय. पण मग तारण मिळतं म्हणजे नेमकं कशापासून मिळतं हा प्रश्न महत्वाचा आहे नाही का? आणि याचं उत्तर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी त्या मूळ समस्येकडे जावं लागेल, म्हणजे पापाकडे. आता पाप म्हणजे काय याची व्याख्या खूप सोपी आहे. देवाची आज्ञा मोडणं, बस. पण याचे परिणाम ते मात्र खूप गंभीर आहेत. आणि तो परिणाम म्हणजे मृत्यू. पण थांबा, हा मृत्यू फक्त शरीराचा नाही, तर देवापासून कायमचं वेगळं होणं आहे. पण या मृत्यूच्या अंधारात एक मोठी आशा आहे. याचं एक खूप सुंदर उदाहरण 2 कोरिंथकर 5 मध्ये मिळतं. आपलं हे शरीर आहे ना, ते एका तात्पुरत्या तंबूच्या घरासारखं आहे, जे एक दिवस कोसळणारच. पण देवाने वचन दिलंय एका कायमच्या घराचं, एका नवीन आध्यात्मिक शरीराचं. ठीक आहे, मग या तंबूच्या घरातून त्या कायमच्या घरात जायचं कसं? हा प्रवास सुरू कसा होतो? तर याची सुरुवात होते 2 गोष्टींनी. एक म्हणजे क्षमा आणि दुसरं म्हणजे पवित्र आत्म्याचं आगमन. या प्रवासाच्या 2 खूप महत्वाच्या पायऱ्या आहेत. पहिली म्हणजे येशूच्या रक्ताने आपल्या पापांची पूर्णपणे क्षमा मिळणं. आणि दुसरी जी तितकीच महत्वाची आहे ती म्हणजे पवित्र आत्म्याला आपल्या आतमध्ये येऊन राहण्यासाठी जागा देणं. आणि खरं सांगायचं तर इथूनच खरा प्रवास सुरू होतो. आणि हा जो पवित्र आत्मा आहे ना, त्याची भूमिका खूपच खास आहे. तो फक्त आपल्याला मार्ग दाखवत नाही, तर तो एका गॅरंटीसारखा आहे. हो, एक हमी, की भविष्यात जे नवीन शरीर आणि पुनरुत्थान मिळणार आहे ते नक्की मिळणार, ही त्याची जिवंत खात्री आहे. बरं, मग ही गॅरंटी मिळाली म्हणजे सगळं संपलं का? प्रवास पूर्ण झाला? अजिबात नाही. उलट इथूनच खऱ्या संघर्षाला सुरुवात होते. एका लढ्याला, जो आहे विश्वासाचा लढा, आणि तो आयुष्यभर चालतो. हा संघर्ष आहे आपल्या आतल्या 2 शक्तींमध्ये. एका बाजूला आहे आपल्या देहाची इच्छा, जी आपल्याला नेहमी पापाकडे खेचते, आणि दुसऱ्या बाजूला आहे पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, जे आपल्याला योग्य मार्गावर चालण्यासाठी ताकद देतं. हे जे आतलं युद्ध आहे ना, यालाच विश्वासाचा लढा म्हणतात. आणि हो, या लढ्यामध्ये काही मोठे धोके पण आहेत. कारण देवाने आपल्याला स्वतंत्र इच्छाशक्ती दिली आहे. आपण आत्म्याचं ऐकायचं की नाही हे ठरवू शकतो. आपण पवित्र आत्म्याला दुःखी करू शकतो, त्याचं काम थांबवू शकतो, किंवा देवाचं मंदिर असलेलं आपलं शरीर अपवित्र करू शकतो. यापैकी कोणतीही गोष्ट आपल्याला मार्गावरून खूप दूर घेऊन जाऊ शकते. आणि यामुळेच तो मोठा प्रश्न पुन्हा समोर येतो. एकदा पापांची क्षमा मिळाली म्हणजे प्रवास संपला का? कृपा मिळाल्यानंतरही कोणी त्या मार्गावरून खाली पडू शकतं का? तर या स्रोतानुसार याचं उत्तर आहे हो, असं होऊ शकतं. इब्री 6 मधलं एक वचन आहे जे हा धोका किती मोठा आहे हे दाखवतं. त्यात म्हटलं आहे की ज्यांनी एकदा देवाची कृपा अनुभवलीये आणि तरीही ते मुद्दामहून त्यापासून दूर जातात, तर त्यांना पुन्हा पश्चातापासाठी परत आणणं जवळजवळ अशक्य आहे. हा एक खूप खूप गंभीर इशारा आहे. मग या लढ्याचा निकाल कसा लागणार? खरा विश्वास कोणाचा हे ओळखायचं कसं? याचं उत्तर मिळतं आपल्या आयुष्यभराच्या निवडींमध्ये आणि आपल्या कामांमध्ये. कारण खरा विश्वास हा फक्त बोलण्याचा नसतो, तो कृतीतून सिद्ध करावा लागतो. हा जो विश्वासाचा मार्ग आहे ना, तो आपण सोप्या भाषेत असं समजू शकतो. बघा, सुरुवात होते कृपा स्वीकारण्यापासून. मग त्यातून येते आज्ञा पाळण्याची इच्छा, म्हणजे आज्ञाधारकता. आणि जेव्हा आपण आज्ञा पाळतो तेव्हा आपल्या आयुष्यात चांगली फळं म्हणजे चांगली कामं दिसू लागतात. आणि हीच चांगली कामं, हाच आपल्या खऱ्या विश्वासाचा पुरावा असतो. आणि हा जो पुरावा आहे तो सादर करण्यासाठी एक शेवटचा दिवस येणार आहे. तो दिवस म्हणजे श्वेत सिंहासनाचा महान न्याय. त्या दिवशी प्रत्येकाचं संपूर्ण आयुष्य, त्याची प्रत्येक लहान मोठी कृती सगळ्यांसमोर उघड केली जाईल. प्रकटीकरण 20 मध्ये याबद्दल लिहिलं आहे. त्या दिवशी कर्मांची पुस्तकं उघडली जातील, ज्यात आपल्या प्रत्येक कामाची नोंद असेल. मग जीवनाचं पुस्तक उघडलं जाईल आणि प्रत्येकाचा न्याय त्याच्या कामांनुसार सगळ्या सृष्टीसमोर जाहीरपणे होईल. आणि या न्यायाचे निकाल फक्त 2च प्रकारचे असतील. आपल्या आयुष्यभराच्या प्रवासाची 2 वेगवेगळी आणि अंतिम ठिकाणं असतील. एक आहे जीवनाचं पुनरुत्थान.
हे त्या लोकांसाठी आहे ज्यांनी आपल्या कामांमधून, आपल्या आयुष्यभरातून आपला विश्वास खरा आहे हे सिद्ध केलं. आणि दुसरा आहे न्यायाचं पुनरुत्थान. हे त्या लोकांसाठी ज्यांनी कृपा नाकारली किंवा ज्यांची कामं दाखवून देतात की त्यांचा विश्वास खरा नव्हता. तर या सगळ्या चर्चेचा सार काय आहे? मूळ मुद्दा काय आहे? तो हा की खरा विश्वास आणि चांगली कामं या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत. त्या अविभाज्य आहेत. एक असेल तर दुसरं दिसणारच. आणि या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हाच तारणाचं चित्र पूर्ण होतं. आणि मग खऱ्या विश्वासाचं सर्वात मोठं काम कोणतं? तर या स्रोतानुसार ते आहे आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करणं. हो, हाच तो पुरावा आहे जो देवाला बघायचा आहे. आणि म्हणूनच आपण शेवटी याच प्रश्नावर येऊन थांबतो जो आपल्या प्रत्येकासाठी आहे. आपल्या विश्वासाचा पुरावा काय आहे? आपलं आयुष्य कोणती गोष्ट सांगत आहे?